सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द ब्लॉग. आज आहे संडे. मम्मीने मस्त पूजा करायला स्टार्ट केलेली आहे. मी मस्तपैकी तयार झालेलो आहे आणि मस्त साफसुथरा हेल्मेट घेऊन आम्ही प्लॅन केला आहे कुठेतरी बाहेर जायचा. झाडांना उन्हात ठेवलं, ऊन खाऊन ते मस्त टवटवीत होतील. मी आणि मम्मी लिफ्टने खाली उतरलो. बाईकला धूळ साचलेली, धूळ साफ केली. मम्मीसाठी होता हा नवीन एक टास्क, कारण का मम्मी बेनेलीवर कधीच बसली नव्हती. तिची ही फर्स्ट राईड होती. बाईकची सीट मागच्या साईडनी हायटेड असल्याकारणाने तिला थोडा स्ट्रगल होत होता बसायला. तरी पण ती बसली आणि आम्ही निघालो. मम्मीने एक दोन म्हणत 10 साड्या घेऊन टाकल्या. मी याआधी या मंदिरात आलेलो आहे, बट हे मंदिर आधी असं दिसायचं. मंदिराचं काम चालू असलेलं आपल्याला दिसून येतं. इथे बांधकाम अजूनही चालू आहे. आतमध्ये घुमट बनवत आहेत. नक्षीदार घुमट आहे. खूप छान वाटतं. वातावरण खूप छान आहे. थंड वातावरण आहे आतमध्ये. दगडी बांधकाम आहे. त्याच्यामुळे हे दिसायला आणि बघायला खूप छान वाटतं. असं म्हणतात की चिमाजी आप्पांनी वसई जिंकण्यापूर्वी हे देवस्थान बांधले होते आणि याच देवीचं दर्शन घेतलं होतं. देवीची मूर्ती पहिला जी मूर्ती होती तशीच ठेवलेली आहे. देवीची मूर्ती खूप सुबक आहे. तिचे डोळे खूप छान. ही देवी आगरी कोळी समाजाची ग्रामदेवता असून हे मंदिर 300 वर्ष जुनं मंदिर आहे. आम्ही सकाळी निघालेलो. मम्मीला एक सरप्राईज होतं, कारण का आमचा चिमी, आमचा शिवराज अचानक मध्ये मंदिरामध्ये आला आणि नातवाला बघून आजी खुश. आजी खुश तर आम्ही पण खुश. मंदिराला नक्की भेट द्या. मंदिर धारावी देवीचं आहे. हे जे तारोडी गावामध्ये उत्तन साईडला आहे. सो तुम्ही भाईंदरवरूनही येऊ शकता आणि बोरिवलीवरूनही येऊ शकता. तुम्हाला हा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.